आपण रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना किती वेळा अपघाताच्या बातम्या ऐकतो. कुठेतरी एखादा दुचाकीस्वार भरधाव वेगाने गेला आणि अपघात झाला. कुठेतरी सिग्नल तोडल्यामुळे दोन गाड्या एकमेकांना थडकल्या. हे रोजचंच झालंय. पण खरा प्रश्न हा आहे की अपघाताला नेमकं जबाबदार कोण? चालक, प्रशासन की आपणच सगळे? अपघाताचं कारण शोधायचं झालं तर पहिलं लक्षात येतं म्हणजे वेगमर्यादा पाळली जात नाही. अनेक लोकांना वाटतं की फक्त थोडं लवकर पोहोचण्यासाठी सिग्नल तोडला किंवा गाडी भरधाव नेली तर काय बिघडतं. पण एका सेकंदाचा बेजबाबदारपणा कुणाचं तरी आयुष्य हिरावू शकतो. त्यातच हेल्मेट आणि सीट बेल्ट न लावण्याची सवय, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं, मोबाईलवर बोलत गाडी चालवणं ही गंभीर कारणं आहेत. पण हे सगळं थांबणार तरी कसं? फक्त वाहन चालक जबाबदार नाही तर रस्त्यांची अवस्था देखील एक मोठा मुद्दा आहे. खड्डेमय रस्ते, चुकीची ट्रॅफिक सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंग आणि फुटपाथ नसणे यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी सिग्नल व्यवस्थित कार्यरत नसताना किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलं तर अपघात कमी होतील. पण फक्त नियम आणि प्रशासन पुरेसं नाही, आपल्यालाही जबाबदारी घ्यावी लागेल. हेल्मेट आणि सीट बेल्ट लावणे ही केवळ फॉर्मॅलिटी नाही तर ती आपली सुरक्षा आहे. गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, नियम पाळणे आणि दुसऱ्यांना सुरक्षिततेसाठी प्रवृत्त करणे या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू शकतात.